आज मी सोयाबीनच्या बियाची आमटी करणार आहे। चला बघूया सोयाबीनची आमटी करणार आहे। हे पाव किलो सोयाबीन मी सोलून घेतलेलं आहे। त्यासाठी आपल्याला लागणार साहित्य: एक कांदा, टमाटर एक, थोडीशी कोथिंबीर, खोबरं, आल्याचा एक तुकडा, लसूण, शेंगदाणे, जिरं, मोहरी आणि हळद पूड इत्यादी साहित्य आपल्याला लागणार आहे। आता प्रथम आपण सोयाबीन भाजून घ्यायचं आहे। आता मी सोयाबीनची बिया भाजून घ्यायला लागले। थोडंसं आपल्याला त्यात तेल टाकायचं भाजण्यासाठी। बिया भाजूपर्यंत मी हे मिक्सरला सगळं बारीक करून घेणार आहे। खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर यामध्ये टमाटर टाकायला लागले। अशा प्रकारे आता आपलं हे बी भाजलेलं आहे। आता हे आपल्याला काढून घ्यायचं आहे। फोडणीसाठी तेल, मोहरी आपली तडतडली की जिरे, कांदा, थोडीशी हळद पूड, आता आपल्याला हे भाजलेलं बी थोडंसं बारीक करायचं आहे। मिक्सरला थोडंसंच फिरवायचं आहे। अशा प्रकारे बी फिरवून घेतलेलं आहे मी। टमाटर, आता आपला कांदा भाजत आलेला आहे। आपल्याला टमाटर टाकायचं आहे। आलं, लसूण, खोबरं, कोथिंबीर बारीक केलेलं हे वाटण टाकायचं आहे आपल्याला। हे अशा प्रकारे आपलं सगळं भाजलेलं आहे। ते आपल्याला ह्यामध्ये चटणी घालायची आहे। आता आपल्याला ह्यामध्ये आपला घरगुती मसाला घालायचा आहे। आता हे आपल्याला मी अशा प्रकारे सोयाबीन मिक्सरला फिरवलेलं आहे। आता हे आपल्याला यामध्ये वापरायचं आहे। आता आपल्याला पाणी वापरायचं शिजण्यासाठी। मीठ चवीनुसार आपल्याला मीठ वापरायचं आहे। तुम्हाला जितकं पातळ पाहिजे आहे तितकं तुम्ही पाणी वापरा। आता आपली ही आमटी उकळत आलेली आहे। आता यामध्ये आपल्याला शेंगदाण्याचा कूट घालायचा आहे। मी गॅस बारीक केला आहे। आता एक 10 ते 15 मिनिटं आपल्याला ही आमटी शिजू द्यायची आहे।
अशा प्रकारे आपली सोयाबीनची आमटी तयार झालेली आहे. तुम्ही पण ट्राय करून नक्की सांगा कशी झाली होती ती सोयाबीनची आमटी.